सगळ्यांच्यासाठी उपलब्ध असलेला ग्रंथ भगवद्गीता. म्हणजे त्याच्या अगोदर जे वेद, त्याच्या बाबतीमध्ये काही वर्णांना त्याचा अधिकार आहे नाही आहे वगैरे असा सगळा प्रकार होता. भगवद्गीतेचा अधिकार सगळ्यांना आहे असा सर्व उपनिषदांच्या मधलं जे ज्ञानाचं सार घेतल्यानंतर की सगळ्यांना याचा अधिकार आहे असं व्यासांनी त्याच्यामध्ये मुद्दामून योजना करून 9व्या अध्यायामध्ये सांगून टाकलं की हे सगळ्यांना उपलब्ध आहे, सगळ्यांना त्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण अधिकार प्राप्त करून घ्या असं पण गीता सांगते. आणि पहिलाच जो विषय आहे तो गीतेचा खरं तर ज्ञान आहे हा विषय सांगणं भाग पडलं, कारण की अर्जुन सगळं ज्ञानाचं बोलणं करत आहे. पहिल्या अध्यायाच्या मध्ये सगळं असं म्हणतो की हे सगळं युद्ध झालं तर लोक मरतील सगळे, त्याच्यानंतर कुलाचा ध्वंस होईल, त्याच्यानंतर मग कुलधर्म जातील, कुलस्त्रिया दूषित होतील, त्याच्यामध्ये वर्णसंकर होईल, असं तो एक परंपरा सांगतो. आणि का अशा सगळ्या गोष्टींच्या मधनं मग त्याच्यानंतर धर्म बुडेल. तर धर्म म्हणजे काय बुडेल, तर त्याच्याबद्दलचं त्याचं वर्णन फार सुंदर केलं की धर्म म्हणजे पिंड कोण देणार, उदक कोण देणार, लुप्त पिंडोदक क्रिया, एवढंच धर्म सांगतो. बाकी धर्म म्हणजे त्याचा देवाशी काहीतरी संबंध आहे. हे सर्वसाधारणपणे माणसाच्या धर्मविषयक कल्पना या अतिशय स्थूल असतात आणि त्या स्थूल कल्पनांना घेऊनच तो धर्म म्हणत असतो. आमच्याकडं तर धर्म म्हणजे नागाची पूजा करतात वगैरे अशा काहीतरीच गोष्टी घेऊन आम्ही धर्म म्हणतो. आणि तो म्हणजे धर्म नसून धर्म हा देवाशीच संबंधित आहे, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ती विसरलीच आहे. संबंध अर्जुनाच्या प्रतिपादनामध्ये देवाचं नावच नाही आहे की पापच लागेल आणि अमकच काळी चमक हे सगळं सांगतात. त्या अर्जुनाच्या त्या प्रतिपादनाच्या मध्ये अनंत गोष्टी आहेत त्याच्यावरली की त्याला ते युद्धकर्म करायचं नाहीये याचं मुख्य कारण आहे की भीष्म द्रोण यांना कसं मारू हा मुख्य प्रश्न आहे. पण तरी देखील तो एक तत्वज्ञान निर्माण करतो युद्ध न करण्याचं. विनोबा असं म्हणतात की माणसाला सर्वसाधारणपणे नग्न कर्तव्यच्युती सहन होत नाही, म्हणून तो तिला एक तत्वज्ञानाचं वस्त्र वेढवतो आणि त्या तत्वज्ञानाचं वस्त्र अर्जुन निर्माण करून तो मांडतोय भगवानचं करणं. आणि त्यामुळे भगवानांना खरं ज्ञान काय आहे हे सांगणं भाग पडलं. आणि मग त्यानंतर अशोच्या नानशोच्यस्तो प्रज्ञावादाश्य भाससे गतासून गतासूश्च ज्ञान शोचन्ति पंडितः. इथपासून भगवद्गीतेचा ज्ञानाचा प्रवाह सुरू झाला. तर सगळ्यांना हे उपलब्ध आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या वर्ण जातीमधनं स्वतःचा विकास करून घेऊ शकेल अशी भगवद्गीतेची त्यावेळची उदार अशी विचारधारणा प्रस्तुत केली गेली. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये इतकी उदार विचारधारा प्रस्तुत केली गेलेली नाही की जो तो ज्या ज्या ठिकाणी तिथनं तो विकास पाहू शकतो. पण ते करता 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 उपासना करता करता कर्म करता करता ते प्राप्त होईल हे पण सांगायचं. त्यामुळे अगदी पहिला कर्मयोगाचा श्लोक कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन लोकमान्य टिळकांचा अत्यंतिक आवडता श्लोक होता हा की गीतेचं सगळं तत्वज्ञान या श्लोकावरती आधारित आहे असं त्यांचं म्हणणं. कर्मयोग हा भगवद्गीतेच्या सर्व तत्वज्ञानाचा पाया. एखाद्या असं म्हणलं की एव्हरीबडी इज कन्सर्न ऑफ वन्स राईट टू नो. मला हे म्हणजे आता माहिती अधिकार वगैरे एव्हरीबडी इज कन्सर्न विथ वन्स राईट टू नो बट व्हेरी फ्यू विश टू नो द राईट. तर नक्की खरं सरळ काय आहे हे समजून घेणं भगवद्गीता सांगते. एक वाक्य असं पण छान आहे की
इज देअर एनी शॉर्टकट टू ट्रूथ? त्याच्यावरती एका इकडच्याच विचारवंतांना सांगितलं की येस, देर इज अ शॉर्टकट टू ट्रूथ. टर्न टू द राईट अँड गो स्ट्रेट. आणि अगदी म्हणाले की योग्य गोष्ट करत राहा, योग्य कर्म करत राहा आणि सरळ तेच गोष्ट करत राहा आणि तुम्ही सत्यापर्यंत पोहोचल. या गोष्टीला मुख्य अडसर अर्जुनाच्या बाबतीमधलं जो भीष्म द्रोणांच्या बद्दलचं प्रेम होतं त्याच्या बाबतीमध्ये काही वादच नव्हता. ती गोष्ट खरीच होती, कारण की हे पांडव म्हणजे ही मुलं अगदी लहान असताना भीष्मांनी त्यांना, त्यांचे वडील तिकडे हिमालयामध्ये वारले, त्याच्यानंतर त्यांना घेऊन हस्तिनापूरला ते आले, आणण्याची व्यवस्था केली, त्याच्यानंतर त्यांना वाढवलं. अगदी फार प्रेमाने भीष्मांनी वाढवलं. विशेष करून अर्जुनावरती विलक्षण प्रेम होतं. अशा परिस्थितीमध्ये द्रोणाचार्यांच्यावरती तर काय गुरु म्हणूनच प्रेम होतं. द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला जे शिकवलं नाही ते अर्जुनाला शिकवलं. इतकं त्यांचं त्याच्यावरती प्रेम होतं, विश्वास होता. तर यांना मी कसं मारू असं त्याच्या मनामध्ये मोठं द्वंद्व ते होतं, मुख्य द्वंद्व ते होतं. पण या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे एक भगवान श्रीकृष्णाची भूमिका होती आणि ती अतिशय जोरकस होती. आणि त्या जोरकस भूमिकेला धरून भगवान असं म्हणतात की जर का चांगल्या लोकांच्या पाठीमागे वाईट लोक दडून जर का त्यांचे उद्योग करत राहतील तर चांगल्या लोकांना मारणं भाग आहे. म्हणजे जरी काही भीष्मद्रोणांना मारणं हा युद्धाचा उद्देश नाहीये, पण त्याच्या पाठीमागे जे वाईट लोक आहेत त्यांच्या आड दडलेले त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर यांना बाजूला करणं भाग आहे. आणि त्यामुळे तुला युद्ध करायला पाहिजे त्यांच्याशी. काय तू समजून घे आपण का करतो आहोत. आणि पहिल्यांदा तो रडतोय त्याच्याबद्दल त्यांना कृष्णाच्या सारखा अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होतं. कृष्ण हे अर्जुन पण प्रभावी व्यक्तिमत्व होतं, पण तो मनाने अतिशय सौम्य होता, भावनाशील होता अतिशय. इतकी माणसं मरतील, आम्ही कशाला एवढ्या छोट्या आमच्या भोगांच्यासाठी म्हणून आम्ही युद्ध करावं, एवढी माणसं मारावीत असं तो म्हणतो. सहृदय येतो अतिशय. पण भगवान श्रीकृष्ण त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला राज्य मिळावं, सुख मिळावं म्हणून हे युद्ध चाललेलंच नाहीये. वाईटांचा पराभव व्हावा, वाईट लोकांनी राज्य करू नये, समाजधारणा चांगल्या लोकांच्याकडनं व्हावी याच्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. आणि तसं जर का नाही झालं तर सगळा समाज अधोगतीला जातो. आणि यासाठी म्हणून आपल्याला युद्ध करणं. आणि तुमच्यावरती जे काही अन्याय झालेले आहेत ते अन्याय तुम्ही इतके वर्ष सहन करत आलेला आहात. प्रभू रामचंद्रांनी हे दाखवून दिलं की परकीयांनी केलेले अन्याय सहन करू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की स्वकीयांनी केलेले अन्याय पण सहन करू नका. की का म्हणून तुम्ही अन्याय सहन करत असता. त्या द्रौपदीची इतकी विटंबना विलक्षण झाली की ज्या वेळेला त्या द्रौपदीची ज्यावेळेला ते पांडव अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला त्या किचकाचा वध करायला लागला. त्या किचकाचा वध केल्यानंतर त्याचे 100 भाऊ आले आणि ज्या बाईच्या मुळे हे सगळं झालं त्या तिलाच आपण मारून टाकू. त्यामुळे किचकाला त्यांनी एका बाजूला त्या किचकाची तिरडी बांधली आणि जिवंत द्रौपदीची तिरडी बांधली आणि तिला त्याच्याबरोबर जाळून टाकण्यासाठी म्हणून घेऊन चालले. आता अशी परिस्थिती निर्माण झाली की भीमा म्हणून हाक मारणं सुद्धा शक्य नव्हतं, कारण की अज्ञातवासात. म्हणजे असलं सगळं त्या द्रौपदीने कसं बसं भीमापर्यंत कळलं आणि मग त्याच्यानंतर तो येऊन त्यांनी त्यांचं पारिपत्य केलं. हे सगळे त्रास हिने द्रौपदीने सहन केलेले आहेत. तशाच प्रकारचे जे त्रास आहेत तेच त्रास कुंतीने पण सहन केले. कुंतीने त्रास सहन केलेत म्हणजे कितीतरी अपमानास्पद जीवन तिला जगायला लागत. शेवटी कुंतीने श्रीकृष्ण शिष्टाईला ज्या वेळेला आले त्यावेळेला ती विदुराच्याकडे राहत होती. त्यावेळेस तिने कृष्णातर्फे युधिष्ठिराला निरोप पाठवला की वेदांताची नुसती घुकमपट्टी करणाऱ्या माणसाची बुद्धी जशी मठ्ठ होऊन जाते तशी सगळं चांगलं चांगलं आणि सदाचरण आणि सद्भावना या सगळ्या गोष्टींनी तुझी बुद्धी मठ्ठ होऊन गेलेली आहे आणि तुला कर्तव्य काय आहे हे कळत नाही. एक शास्त्रवृत्ती तुझी लोप पावलेली आहे आणि अशा रीतीने नुसता सामोपचार असं करून तू धर्म बुडवतो आहेस आणि पापाचा धनी होणार आहेस
आणि तुझ्याबरोबर तुझ्या पाठीमागून जाणारे सगळे पण पापाच्या धनी होतील. या सगळ्यांच्यापासून तू वाचवण्यासाठी युद्ध कर. असं कुंतीने जोरकस निरोप पाठवला. हे सामोपचाराची भाषा करतच. अर्जुन आणि भीम सुद्धा असं कृष्णाला म्हणाले की ज्याकडून युद्ध होणार नाही असंच तू बघ. तेव्हा द्रौपदी म्हणले की युद्ध होणार नाही म्हणून कृष्ण काय बघेल. जर का असं काही केलंच कृष्णाने तर माझा वृद्ध पिता आणि माझी 5 मुलं अभिमन्यूला पुढे करून युद्ध करतील. तिने पण खूप तेजस्वी म्हणून सांगितले होते. कारण की यांनी सहनिरीक्षण केलं होतं. हे सगळं विसरतो आहे अर्जुन. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, तू जर काही युद्ध निवृत्त झालास तर समोरचे लोक तुझ्या पाठीमागे तुझ्या आधारावरती जे आहेत त्यांचा सगळ्यांचा वध करतील आणि त्याची जबाबदारी कोणाची. असा फार महत्वाचा मुद्दा भगवान श्रीकृष्णांचा. त्या अर्जुनाला ते जोरकस रीतीने आवाहन करतात की उठ अर्जुना टाकून देई दुबळेपण हे हृदयाचे. वीर खरा तो तुला शोभते रडगाणे का षंडाचे. क्लैब्यमास्म गम पार्थ नाहीतर तोही उपपद्यते. हा जो श्लोक आहे तो संबंध भगवद्गीतेमधला विवेकानंदांचा सर्वात आवडता श्लोक हा आहे की क्लैब्यमास्म गम पार्थ नाहीतर तोही उपपद्यते. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे दुबळेपणा टाकून दे तू सगळा. हा जो तेजस्वी विचार अर्जुनाने त्याला दिला की टाकून दे, खडसावलंच आहे. कुतस्तो आकाशमलभिदम विषमय समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. हे सगळं दळबदरीपणा थोडक्यात. म्हणजे तुला या ऐन युद्धाच्या वेळेला कसं काय आठवलं. आपण आपल्या घराच्या आरशावरती हे वाक्य लावून ठेवावं. क्लैब्यमास्म पार्थ नाहीतर तोही उपबोधते. दररोज आपला मूड जातो सर्वसाधारणपणे एकदा दोनदा तरी. त्यावेळेस आपण बघावं की असं काय की आपल्याला भरपूर गोष्टी आहेत क्या घेऊन लढायला पाहिजे. ही गोष्ट लढायला पाहिजे म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे चांगली गोष्ट अचीव करण्याच्यासाठी. म्हणून प्रत्येकाला युद्ध हेच त्याचं कर्तव्य असतं असं नाही, परंतु तीव्र प्रयत्न करणं याला त्यांनी युद्ध असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं दुबळेपण मनाचं काढून टाकून तू युद्ध कर. हा जो संदेश आहे तो आता आपण गाण्यावर ऐकणार. उठ अर्जुना टाकून दे दुबळेपण हे हृदयाचे. वीर खरा तू तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना उठ अर्जुना उठ अर्जुना उठ अर्जुना टाकून दे दुबळेपण हे हृदयाचे. वीर खरा तू तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना उठ अर्जुना उठ अर्जुना. अवधसाच ही कुठून आठवे भलत्या वेळी रे तुझला. आत्मघात अपकीर्ती कार मोह करी का अंध तुला. अवधसाच ही कुठून आठवे भलत्या वेळी रे तुझला. आत्मघात अपकीर्ती कारक मोह करी का अंध तुला. मोह करी का अंध तुला. मोह करी का अंध तुला. विचार सरणी असंस्कृताही दोहाळे हे भिक्षेचे. उठ अर्जुना उठ अर्जुना उठ
बनला. चक्र नियतीचे अक्षय झाले, काय प्रयोजन दुःखाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, टाकून दे दुबळे पण हे हृदयाचे. धीर खरा तू तुला शोभते, रडगाणे का षंढाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. नाश होत असे देहाचा तरी आता तो अविनाशी असे. वस्तू जात हे रूप बदलते, नाश कधीही होत नसे, नाश कधीही होत नसे. अस्तित्वाला विनाश नाही, हेच गूढ या विश्वाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, टाकून दे दुबळे पण हे हृदयाचे. धीर खरा तू तुला शोभते, रडगाणे का षंढाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. रथारूढ हो, रथारूढ हो, शंखनाद करी हृदय कापवी शत्रूचे. टणकार करी राणीवाचा, पूजन हे रणचंडीचे. विलक्षण जोर या शब्दांमध्ये पण आहे आणि गाण्यामध्ये पण आता आपण ऐकलं की हे सगळे टाकून दे, हा रणगाणं सोडून दे. धर्म या नावाखाली सुद्धा लोक रणगाणं करत असतात. त्याच्यानंतर अजूनपर्यंत आमच्या राजकारणामध्ये या गोष्टी पार पूर्वीपासून भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांच्यामध्ये हा फरक आहे. ज्या वेळेला ते द्यूत खेळले वगैरे आणि त्याच्यानंतर वनवासामध्ये गेले, त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला हे सगळे प्रकार चालले होते द्यूत वगैरे, त्यावेळेला ते दुसऱ्या एका युद्धात गुंतलेले होते शाल्वाच्या बरोबर. आणि एकेका अशा दुष्ट प्रवृत्तीच्या राजांना त्यांनी स्वतंत्रपणाने युद्धाच्या अगोदरच मारून टाकलं होतं. त्यातला हा शाल्व होता. मायाई युद्धामध्ये तो विलक्षण निष्णात होता. आणि हे सगळे जर एकत्र आले असते तर नंतर त्यांना जिंकणं हे पांडवांना खूप कठीण गेलं असतं. पण जरासंधाला अगोदरच मारून टाकलं, पांडवांच्याकडनंच मारून टाकलं. याचं कारण स्वतः मारलं असतं, पण प्रश्न असा होता की जरासंधाला जर का आपण मारलं तर सगळी संपत्ती त्याची यादवांच्याकडे जाईल. खूप संपत्ती होती त्याला. आणि यादव अगोदरच उन्मत्त होत चाललेले होते. अजूनपर्यंत तसेच आहे बरेच. तो उन्मत्त होत चाललेले होते आणि त्या सगळ्या ह्याच्यामधनं त्याला असं वाटलं की संपत्ती यादवांच्याकडे नको जायला, म्हणून भीमाच्याकडनं त्याला मारलं की ज्यामुळे सज्जन माणसाच्याकडे संपत्ती आणि सत्ता असली पाहिजे. हे भगवान श्रीकृष्णांची राजकारणाची नीती होती. आणि त्यासाठी म्हणून त्याने
जरासंधाला मारून घेतलं, नरकासूर वगैरे या सगळ्यांना अगोदरच स्वतंत्रपणाने मारलेलं होतं. आणि या शाल्वाच्या बरोबर युद्ध करत होते त्यावेळेला हे पांडवांनी उद्योग करून ठेवला. आणि ते द्यूत आणि अनिद्यूत त्याच्यापेक्षा मूर्खपणा पुढचा म्हणजे पुन्हा येऊन दूत खेळले. आणि ते म्हणजे सगळं धृतराष्ट्राने परत दिलं आणि पुन्हा जाऊन तरी देखील बोलवा त्यांना परत, कारण की ते परत येतील आणि ते आपले सगळं राज्य घेतील असं हे शकुनी, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे सगळ्यात धृतराष्ट्राला म्हणतात. धृतराष्ट्र म्हणतो अरे ते परत कसे येतील आता, त्यांना त्यांचं पुन्हा सगळं देऊन टाकलेलं आहे द्यूतामध्ये, ते हारले होते ते सगळं. नाही येतील म्हणले आणि त्याप्रमाणे ते आले, पुन्हा द्यूत खेळले आणि हारले आणि गेले. म्हणजे याला काही रिझनिंगच नाहीये पांडवांच्या वागण्याला. आणि मग श्रीकृष्ण ज्या वेळेला वनवासात गेले त्यावेळेला त्याने अर्जुनाला विचारलं की तुम्ही हे असताना, तुम्ही दोघं एवढे बलशाली असताना हे असं झालं कसं? द्रौपदीची विटंबना आणि हे सगळे उद्योग. तर त्याच्यावरती धर्मराजाची संमती नव्हती वगैरे असं ते म्हणत होते. त्यावेळेला कृष्ण म्हणाला की धर्मराजाची संमती घेण्याची ती वेळ नव्हती, तुम्ही युद्ध करायला पाहिजे. तेव्हा त्याच्यामध्ये अर्जुन म्हणाला तू असं असतं तू काय केलं असतं. तर कृष्णाने म्हणलं की जे जे युद्ध खेळत होते, द्यूत खेळत होते, त्या सगळ्यांचा मी वध केला असता आणि त्यांना अनुमोदन देणाऱ्यांचा पण मी वध केला असता. असं तेजस्वी उत्तर श्रीकृष्णाने दिलं. पण भगवान श्रीकृष्णांना अनुसरण करणे त्यांचं म्हणजे त्यांच्या विचारधारांचं असं न करता भारतीयांनी पांडवांच्या विचारधारांचं अनुसरण केलं आणि दरवेळेला त्रास भोगलेला आहे. अजून बघतो निर्णय प्रकार. भगवान श्रीकृष्णांचं असं म्हणणं आहे की तू पहिल्यांदा तत्व समजून घे, आपण हे का करतो, हे सगळं का करतो ते समजून घे. अर्जुन तसं समजून घेणारा हट्टी वीरच आहे. म्हणजे तो काही हे बघितलं पाहिजे की कृष्ण आणि अर्जुन हे एकाच भगवंतानी नर आणि नारायण असे रूप घेतलेली होती, दोन बंधूंच्या रूपामध्ये अवतार घेतले होते आणि तेच पुढे कृष्ण आणि अर्जुन होऊन आले. अशा प्रकारची ती कथा आहे. त्यामुळे एकच भगवंत अर्जुन झालेला आहे आणि एकच भगवंत भगवान श्रीकृष्ण झालेला आहे आणि एक प्रश्न विचारण्याची भूमिका करतोय आणि दुसरा उत्तर देण्याची भूमिका करतोय आणि त्या एक समाजाच्या मधल्या धर्मस्थिती सांगतोय, प्रगट करतोय, समाजाच्या अडचणी सांगतोय, प्रगट करतोय आणि दुसरा त्याचा उत्तर देतोय. अशा प्रकारची भगवद्गीतेची वस्तुतः भूमिका आहे. तर कृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या संवादाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की दोन आरसे जर का एकमेकांच्या समोर ठेवले तर या आरशातलं प्रतिबिंब या आरशात पडले की या आरशातलं प्रतिबिंब या आरशात पडले सांगता येणार नाही. तशा प्रकारे कृष्ण आणि अर्जुन यांचे अंतःकरण जोडले गेलेले आहेत. फक्त त्या संवादाचा आपल्याला उपयोग आहे आणि ते सांगतात, ते प्रगट करतायत आणि तो अर्जुन असा प्रगट करतोय की एक धर्मभूमिका तो प्रगट करतोय की अशा प्रकाराने गुरुची वाग्बाळाने सुद्धा युद्ध करणं बरोबर नाही. आणि कृष्ण म्हणतोय की तत्व काय ते तुम्ही उद्देश हरवून तुम्ही काही करू नका. ज्ञानेश्वर महाराज याच्यावरती ट्रिमेंडस टीका केलेली आहे उद्देश हरवून काही गोष्टी करण्याच्या बाबतीमध्ये. आपल्याला कल्पना करता येणार नाही की ज्ञानेश्वर महाराज अशी टीका करते. मग एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं केलं की उद्देश हरवून माणसं ज्या वेळेला कर्म करतात त्यावेळेला ते कसं करतात. दुसरं म्हणलं की बैल हा उन्हामध्ये राहतो, पावसामध्ये भिजतो, थंडी वाजते त्याला, त्याच्यासाठी त्याला गोठा केला पाहिजे. पण गोठा केला पाहिजे पण काय करणार, गरिबी इतकी आहे, गोठा करायला काही पैसे नाही. मग पैसे नाही गोठा करायला तर मग काय करा, बैल विका आणि गोठा बांधा. बैल विका आणि गोठा बांधा. उद्देश हरवून कर्म माणसं कशी करत असतात. किंवा थंडी खूप आहे, थंडी खूप आहे, आता अगदी काकडून मरायची वेळ आलेली आहे तर शेकोटी पेटवली पाहिजे. पण शेकोटी पेटवायला काहीच सामान नाहीये तर मग कशाची शेकोटी पेटवणार. अंगावरचे कपडे काढा, शेकोटी पेटवा, शेका, म्हणजे थोड्या दिवसात मारणार. म्हणजे उद्देश हरवून कर्म करणं याच्याबद्दल ट्रिमेंडस टीका ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आपल्याला कल्पना येत नाही ज्ञानेश्वर महाराज जेवढा उपहास करतात त्यावेळेला ट्रिमेंडस उपहास करतात. निरर्थक कर्म, प्रत्येक कर्माला काहीतरी अर्थ असतोच असं काही काही लोकांचं म्हणणं आहे. असं काय काय निरर्थक कर्म कसं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले बसले आकाशाला थपडा मारत. आकाशाला थपडा मारून काही काम नाही ना.
अशा प्रकारच्या उद्देशासहितच तुम्ही दरवेळा केव्हा उद्देश विसरला जातोय. अर्जुनाच्या बाबतीत तेच. एका वर्गामध्ये मुलांना दुसरी तिसरीचा वर्ग आणि त्याच्यामध्ये गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी उदाहरण घातलं की एक घोडा जो आहे तो ताशी 25 मैल पळतोय आणि एक घोडा आहे तो ताशी 15 मैल पळतोय, तर 3 तासामध्ये त्या दोघांच्या मध्ये किती अंतर पडेल. आता हे झाल्यानंतर सगळे पोरं लिहितायत वगैरे आणि एक वर्ग गप्प बसलं. त्याला विचारलं तू का नाही प्रयत्न करत, काय करत नाही. तोडला आजोबांनी सांगितलंय घोड्याची रेस वगैरे आपण कधी खेळायची, त्या भानगडीला आपण पडायचंच नाही, पाप लागतं. अर्जुन तेच म्हणतं की पाप लागतं. काय कुठल्याही गोष्टीचा एक गाभ्यापर्यंत न जाणे, त्याचं तत्व समजून न घेणे आणि पाप लागतं अशा प्रकारची ओरडा करत राहणे, हा अर्जुनाने एक मानवी प्रवृत्ती दाखवली की तुम्ही समजूनच घेत नाही, या उद्देश काय समजून घेत नाही. आणि ते कसं हे अर्जुन दाखवत आहे आणि ते तुम्ही समजून कसं घ्या हे सिद्ध. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे सांगतात की हे सगळं करण्याच्यासाठी तुमचं संपूर्ण जीवन, तुम्हाला उद्देश काय आहे, ज्ञानप्राप्ती हा उद्देश आहे. सगळ्या जीवनाच्या मध्ये या विश्वाच्या पाठीमागे कोण आहे, त्याचा माझा संबंध काय आहे आणि त्याचा मला अनुभव कसा येईल, हा त्याच्यातला मुख्य विषय भगवद्गीतेमधला. की मला त्याचा अनुभव कसा येईल. आणि तो नुसताच तुम्हाला एखादी प्रक्रिया सांगून त्या प्रक्रियेने त्याचा अनुभव येणार नाही. त्याच्यासाठी तुमचं जीवन त्याच्यामध्ये विकसित स्वतःच करायचंय. उद्धरेत आत्मनात्मान, स्वतःच तुम्हाला ते विकसित करायला पाहिजे आणि त्यासाठी कर्माची आवश्यकता आहे. दररोजच्या व्यवहारातलं कर्म हे परंपरेने तुमच्या अंतःकरणाला ज्ञान प्राप्तीच्यासाठी म्हणून योग्य करत असतं. तुमचं दररोजचं कर्म तुम्ही नीट करा. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये आमचं लक्ष आहे का, ते कर्म करताना देवाला फुल वाहतोय तर देवाला फुल वाहतोय तर त्याच्याकडे बघ ना तू, तर तो घड्याळाकडे बघून देवाला फुल वाहतोय, घाई आहे तुला म्हणून. अशा प्रकारची कर्म माणसं करत असतात आणि ही कर्म साध्या साध्या गोष्टींच्या मधल्या साध्या साध्या कर्मांच्या मधनं तुमच्या अंतःकरणाची उन्नती होत असते आणि ती उन्नती करण्याचा एकंदरच अत्यंत आवश्यकतेचा भाग म्हणजे कर्म कर, अधिकार प्राप्त करून घे.